हा डोसा बनवण्यासाठी इथे एका बाउलमध्ये 1 कप नाचणीचं पीठ घेतलं। घरातील कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही इथे सेट करू शकतात। मेजरिंग कपने 1 कप नाचणीचं पीठ घेतलं, त्यात अर्धा कप तांदळाची पिठी टाकून घेतली। तांदळाच्या पिठीमुळे नाचणीच्या पिठाची जी टेस्ट आहे ती बॅलन्स होते। आणि त्यासोबतच पाव कप इथे मी रवा टाकून घेतलाय। रव्यामुळे आपला डोसा छान कुरकुरीत असा होतो। आता चवीपुरता याच्यात मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे जे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचे। तर हे सगळं मी एकजीव करून घेतलं। आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे। थोडं थोडं करत पाणी टाकायचं। सुरुवातीला मी अर्धा कप पाणी टाकलं। हे एकजीव करून घ्यायचं। पुन्हा आवश्यकता वाटेल तसं पाणी टाकत जायचं। तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत मी हे जे चमच्यात घेतलं तर हे मिश्रण अगदी पातळ असं असायला पाहिजे। तर इथे आपलं मिश्रण तयार आहे। हे 10 मिनिटं झाकून ठेवू। आता 10 मिनिटं झालेली आहेत। आपलं डोस्याचं जे पीठ आहे अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता डोसा बनवण्यासाठी मी इथे लोखंडी तव्याचा वापर करते। कांद्याच्या साहाय्याने तव्याला तेल लावून घेतलं। तवा अगदी हलका गरम आहे, खूप जास्त गरम केलेला नाही आहे। तव्याला तेल लावून झालं की त्यावरती 2 चमचे डोस्यांचं मिश्रण टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला हा डोसा लावून घ्यायचा आहे। वरून पुन्हा 1-2 चमचे तेल टाकायचं आणि हा जो डोसा आहे हा आपल्याला मध्यम ते हाय फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे। तर आता मध्यम गॅसवरती मी हा डोसा छान भाजून घेते। हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गॅसची फ्लेम या डोस्याच्या सगळ्या बाजूला लागली पाहिजे। अशा पद्धतीने हा तवा थोडासा सरकवत जायचा आणि हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर डोसा भाजून झालेला आहे। आता हा डोसा आपल्याला तुम्ही हवं तर तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजू शकतात, पण तशी काही आवश्यकता पडत नाही। एका बाजूने भाजला तरी पुरे होतो। जर डोसा गरम गरम खाणार असाल तर असा छान क्रिस्पी डोसा इथे तयार आहे। आणि हा डोसा जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देणार असाल तर डोसा लावल्यानंतर हाय फ्लेमवरती फक्त 1 ते 2 मिनिट हा डोसा भाजून घ्यायचा। खूप जास्त वेळ भाजायचा नाही, नाहीतर मग थोड्या वेळाने डोसा कडक होतो। तसंच जर मुलांच्या डब्यासाठी हा डोसा देणार असाल तर शक्यतो जाड डोसा बनवा, म्हणजे तो छान सॉफ्ट राहतो आणि मध्यम गॅसवरती भाजून घ्या। तर हे पहा, अशाच पद्धतीने मी हा दुसरा डोसासुद्धा लावून दाखवते आणि अशा प्रकारे आपला हा नाचणीचा कुरकुरीत असा डोसा इथे तयार झालाय। एक मध्यम आकाराचा बीट घेतलाय, त्याचं साल काढून ते अशा प्रकारे किसून घेतलंय। आता किसलेल्या बीटामध्ये आपल्याला 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचंय। इथे मी 5 पराठे बनवते त्या अंदाजाने गव्हाचं पीठ घेतलंय। त्यानंतर ह्याच्यात 2 चमचे तीळ टाकून घेतले आणि 1 चमचा ओवा टाकून घेतलाय। तसंच अर्धा ते 1 चमचा लाल तिखट याच्यात टाकून घ्यायचंय आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची। चवीपुरता मीठ टाकून घेतलंय। आता याच्यात आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचंय। तुपाऐवजी तुम्ही इथे तेल सुद्धा वापरू शकतात। तूप टाकून घेतल्यानंतर मी हे सगळं एकजीव करून घेते। हे छान एकजीव झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे। आपली जशी नेहमीची पोळ्यांची कणिक असते त्याच पद्धतीने फक्त थोडीशी घट्ट अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय आपली ही कणिक इथे मळून झालेली आहे। आता आपण याचे पराठे बनवायला घेऊ। आता पराठा लाटून घेण्यासाठी आपण जी कणिक मळून घेतली होती त्यातला एक छोटा गोळा घेतला। त्याला पीठ लावून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आपली जी रोजची पोळी असते तेवढीच पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने इथे ही पोळी लाटून झालेली आहे। आता या पोळीवरती 1 ते 2 चमचे तूप टाकून घ्यायचे। तुपाऐवजी बटर सुद्धा इथे वापरू शकतात। हे तूप पोळीला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतर हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने झिगझॅग मोशनमध्ये ही पोळी फोल्ड करून घेतली। आता ह्या पोळीचा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे। ही प्रोसेस तुम्ही स्किप करू शकतात। आपली जी साधी चपाती असते त्या पद्धतीने पूड करून सुद्धा ही डायरेक्ट लाटून घेऊ शकतात। आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने याचा मी जाडसर असा पराठा लाटून घेतलाय। आता हा पराठा भाजून घेण्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय। तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा। पराठा जाड आहे त्यामुळे मध्यम गॅसवरतीच भाजा। हाय फ्लेमवर भाजला तर तो आतून कच्चा राहील। तर आता पराठा भाजून झालाय
त्याच्यावरती अशा पद्धतीने थोडंसं तूप टाकायचं. तुपाऐवजी बटर किंवा तेल सुद्धा आपण टाकू शकतो. आणि 1-2 मिनिटं फक्त दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून हा भाजून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपला बीटाचा छान खरपूस पराठा तयार झालाय. तर कोफ्ते बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात 4 ते 5 ब्रेडच्या स्लाइस घेतल्यात. या स्लाइस आपल्याला छान मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आणि आपल्याला याचे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे. तर हे पहा, मी इथे हा ब्रेडचा छान चुरा बनवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय. आता यातला निम्मे चुरा आपल्याला कोफ्ते बनवण्यासाठी वापरायचा आहे आणि बाकी कोफ्त्यांना वरून लावण्यासाठी आपण वापरणार आहोत. तर आता कोफ्ते बनवण्यासाठी एका ताटात साधारण पाव कप भरेल एवढा बारीक चिरलेला गाजर घेतला आहे. तुम्ही किसूनही घेऊ शकता. पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची आणि साधारण अर्धा कप भरेल एवढी पत्ताकोबी घेतली आहे. ती सुद्धा अगदी बारीक चिरून घेतली आहे. तुम्ही हे सगळं किसूनही वापरू शकतात. आता याच्यात आलं लसूण ठेचून टाकून घेतले. त्यासोबतच उकडलेले बटाटे आपल्याला याच्यात टाकायचे. तर साधारण छोटे छोटे असे 4-5 बटाटे मी उकडून साल काढून घेतलं होतं. हे बटाटे सुद्धा तुम्ही किसून टाकू शकतात किंवा मग कुस्करून टाकले तरी चालेल. त्यानंतर याच्यात 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा धने पावडर, चवीपुरता मीठ आणि ह्यासोबत चाट मसाला सुद्धा टाकून घ्यायचा आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं. हे छान एकजीव झालं की त्यानंतर बाइंडिंगसाठी इथे मी बेसन पीठ वापरलं आहे. बेसन पिठाऐवजी आपल्याकडे जर कॉर्नफ्लोअर असेल तर ते इथे वापरा. माझ्याकडे कॉर्नफ्लोअर अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे बेसन पीठ वापरलं आहे. तर आता बेसन पीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं. हे पहा, आता हे छान एकजीव झालं आहे. ह्यानंतर याच्यात आपण जो ब्रेडचा चुरा करून घेतलेला होता तो टाकायचा. तर साधारण पाव कप भरेल एवढा हा ब्रेडचा चुरा आहे. तो आता ह्या मिश्रणात टाकला आणि हे पुन्हा छान एकजीव करायचं. तर अशा पद्धतीने इथे आपलं कोफ्त्यांसाठीचं मिश्रण तयार झालं आहे. आता आपण याचे कोफ्ते बनवून घेऊ. त्यासाठी आपल्याला हवे तेवढे छोटे किंवा मोठे आपण हे कोफ्ते बनवू शकतो. तर मी इथे गोल गोल ह्याचे छोटे छोटे कोफ्ते बनवून घेतलेत. कोफ्ते बनवल्यानंतर हे ब्रेड क्रम्समध्ये अशा पद्धतीने घोळून घ्यायचे. तर आता कोफ्ते तयार झालेत, हे तळून घेऊ. कोफ्ते तळण्यासाठी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करायचं. त्यानंतर तेलात मावतील एवढे कोफ्ते सोडायचे. तर तेलाची क्वांटिटी किती आहे यावरती कोफ्ते आपण किती तळू शकतो हे डिपेंड असेल. तर मी एका वेळी इथे 3 ते 4 कोफ्ते तळून घेते. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची. हाय फ्लेमवरती हे कोफ्ते अर्धा मिनटं किंवा 1 मिनटं तळून घ्यायचे. त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती मग हे कोफ्ते पुन्हा 2-3 मिनटं तळू द्यायचे. यामुळे कोफ्ते छान तळले जातील आणि आतमध्ये सुद्धा कच्चे राहणार नाही. तर आता हे पहा, मी हे कोफ्ते छान तळून घेते. कोफ्ते तळत असताना सुरुवातीला अर्धा मिनटं तरी कोफ्त्यांना अजिबात हात लावायचा नाही आणि त्यानंतर मग हे कोफ्ते आपल्याला उलटून पालटून छान तळून घ्यायचे. तर हे पहा, अशा पद्धतीने इथे हे कोफ्ते छान तळून झालेले आहे. तुम्ही बघू शकताय त्याला रंग खूप सुंदर आलेला आहे. आणि आता हे कोफ्ते आपण मध्यम गॅसवरती 2-3 मिनटं छान तळून घेतलेत. तर आता हे कोफ्ते मी बाजूला काढून घेते आणि ह्याच पद्धतीने सगळे उरलेले कोफ्ते सुद्धा तळून घेणार आहे. इथे मी साधारण 2 वाटी भरेल एवढा पालक घेतला आहे. पालकाची छान पानं घ्यायची, त्याला स्वच्छ धुवायची, त्यानंतर बारीक चिरून घ्यायची. तर हे पहा, इथे मी पालक अगदी बारीक असं चिरून घेतला. आता याच्यात आपल्याला काही पिठं टाकून घ्यायची. तर मी 1 मोठी वाटी भरेल एवढं गव्हाचं पीठ टाकलं आणि त्यानंतर अर्धी वाटी भरेल एवढं तांदूळ आणि मुगाच्या डाळीचं पीठ माझ्याकडे दळलेलं असतं ते टाकलं. जर हे पीठ नसेल तर तुम्ही इथे बेसन पीठ म्हणा, तांदळाचं पीठ म्हणा किंवा कुठलेही पिठं ॲड करू शकतात. फक्त गव्हाच्या पिठाची क्वांटिटी जास्त ठेवायची. आता याच्यात पाव चमचा जिरं टाकायचं. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकलं, अर्धा चमचा हळद टाकली, 1 मोठा चमचा भरेल एवढे तीळ, 1 चमचा ओवा आणि त्यासोबतच अर्धा चमचा धने पावडर टाकली. चवीपुरता मीठ टाकायचं. ह्यातच तुम्ही थोडेसे हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून टाकू शकता जर आवडत असेल तर. आता 2 चमचे तेल टाकायचं म्हणजे आपला जो पराठा आहे तो छान खुसखुशीत होईल. आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे आधी एकजीव करायचं म्हणजे पालक हे थोडंसं पाणी सोडायला लागते आपल्याला, मग पाण्याचा अंदाज येतो.
तर आता हे सगळं मी छान एकजीव करून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ही जी कणिक आहे ती मळून घ्यायची आहे. तर पाण्याचा वापर अगदी थोडा थोडा करायचा, कारण हे मळत असतानाच पालक पाणी सोडते आणि हे पीठ खूप जास्त सैल होण्याची शक्यता असते. तर असं मी थोडं थोडं पाणी टाकत याचा थोडासा घट्ट असा गोळा मळून घेतला आहे. कारण जसं आपण पराठा लाटत जातो पालक पाणी सोडते आणि त्यामुळे ती कणिक थोडीशी सैल व्हायला लागते. त्यामुळे सुरुवातीला थोडी घट्टच कणिक मळायची आहे. तर आता हे पहा, मी इथे छान घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या कणकेला सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊ शकता. आता कणिक मळून झाली, आता याचा पराठा लाटून घेऊ. त्यासाठी एक छोटा गोळा अशा पद्धतीने हातावर थोडासा मळून घेतला, त्याला पीठ लावायचं आणि त्यानंतर जशी आपण चपाती लाटतो अगदी तसाच आपल्याला हा पराठा लाटायचा आहे. तर सगळ्यात आधी याची छोटीशी पुरी लाटून घेतली, त्यानंतर त्याला तूप लावायचं. तूप किंवा तेलसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. आणि आपण जशी चपातीसाठी घडी करतो तशीच या पुरीची घडी करून घ्यायची, म्हणजे पूड करून घ्यायची. आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने मी हा पराठा लाटून घेते. हे पहा, पराठा लाटत असतानाच ही कणिक थोडीशी सैल व्हायला लागते, त्यामुळे आवश्यकतेप्रमाणे याच्यावर पीठ भुरभुरायचं आणि हा पराठा छान लाटून घ्यायचा. तर साधारण आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाड अशी मी ही पोळी किंवा हा पराठा लाटून घेतला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अगदी जाड पराठासुद्धा लाटू शकतात किंवा मग अगदी थेपले असतात तसं पातळ पराठासुद्धा याचा लाटू शकतात. पराठा लाटून झाला आहे, हा मी आता भाजून घेते. त्यासाठी तवा गरम करून त्यावरती थोडंसं तूप टाकलं. तूप याकरता टाकलं की पहिला पराठा इथे तव्याला चिकटायला नको म्हणून. आता पराठा या तव्यावरती टाकायचा आणि छान मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा. हाय फ्लेमवरती पण तुम्ही भाजू शकतात, पण हाय फ्लेमवर हा पराठा भाजला तर मग थोड्या वेळाने जो पराठा आहे तो लगेच मऊ पडायला लागतो. जर तुम्हाला बराच वेळ खुसखुशीत पराठा हवा असेल तर मध्यम गॅसवरती हा पराठा भाजायचा. आता पराठा भाजत असताना चमच्याच्या साहाय्याने किंवा कापडाच्या साहाय्याने असा कडेकडेनं छान भाजून घ्यायचा, म्हणजे हा पराठा फक्त मध्ये करपणार नाही, सगळ्या बाजूने छान एकसारखा भाजला जाईल. पराठा भाजून झाला की त्यावर तूप सोडायचं आणि तूप सोडून हा पराठा पुन्हा 1 मिनिटभर भाजून घ्यायचा. मध्यम गॅसवरती भाजतोय त्यामुळे पराठा करपण्याची शक्यता नसते आणि तूप सोडून हा पराठा भाजल्यामुळे हा पराठा छान खुसखुशीत असा तयार होतो. तर अशा पद्धतीने इथे पालकाचा अगदी झटपट तयार होणारा पराठा तयार झाला आहे. हा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे. या बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. हे रेडीमेड चणा डाळीचं पीठ आहे, तुम्ही घरचे डाळ दळून आणलेले असेल तर तेही चालेल. त्यात 1 वाटी रवा टाकून घेतला आहे, म्हणजे जेवढं आपण चणा डाळीचं पीठ घेतलं आहे तेवढाच आपल्याला रवा वापरायचा आहे. दोन्हीही जिन्नस समप्रमाणात आपण घेतलं आहे. या रेसिपीसाठी तुम्ही आपल्या घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा चहाचा कप सेट करू शकतात आणि त्याच कपाने किंवा वाटीने सगळं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे. अगदी थोडासा म्हणजे चिमूटभर हिंग टाकून घेतला आहे. त्यासोबतच आपल्याला याच्यात साखर टाकून घ्यायची आहे. तर इथे मी 2 चमचे साधी साखर टाकून घेतली. तुमच्याकडे पिठी साखर अवेलेबल असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकतात. काही जणांना साखर अजिबात आवडत नाही तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल, पण ढोकळ्यामध्ये थोडासा गोड आंबटपणा असेल तरच ढोकळा छान लागतो. तर त्यामुळे जर समजा शक्य असेल तर साखर नक्कीच टाका. आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घेतले. त्यानंतर ह्याच्यात 1 वाटी दही टाकून घेतलं आहे. आता हे घरचं दही आहे जे खूप जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे मी 1 वाटी इथे वापरलं आहे. जर तुमचं दही जास्त आंबट असेल तर तुम्ही इथे हे अर्धा वाटी वापरलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर 1 वाटी पाणी टाकून घेतलं आहे. तर 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी असं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे. आता हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. जर तुम्ही दही अर्धी वाटी वापरत असाल तर पाणी मात्र 1.5 वाटी तुम्हाला इथे वापरावं लागेल. आता हे जे सगळं मिश्रण आहे हे चांगलं फेटायचं. साधारण 3 ते 4 मिनटं छान फेटून घ्यायचं, म्हणजे याच्यात थोड्याफारही गुठळ्या राहणार नाही आणि हे जे मिश्रण आहे ते छान असं तयार होईल. तर हे पहा, तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकताय. खूप पातळही नाही आहे किंवा खूप जास्त घट्टही नाही आहे. तर इथे हे जे
ढोकळ्यांसाठीचं मिश्रण आहे ते आपलं तयार आहे. पण आता याच्यात आपण रवा टाकला आहे, त्यामुळे हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवावं लागणार आहे. साधारण 10-12 मिनटं हे झाकून ठेवायचं, म्हणजे जो रवा आहे तो छान फुलून येईल. आणि रवा छान फुलून आला की मग ढोकळासुद्धा छान स्पोंजी असा होतो. आता मिश्रण आपण झाकून ठेवलं आहे, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. इथे मी ताटामध्ये हा ढोकळा बनवणार आहे, त्यामुळे ताटाला मी तेल लावून घेते. जर तुम्ही कुकरच्या भांड्यात किंवा मग एखाद्या डब्यात हा ढोकळा बनवत असाल तर त्याला तेल लावून घ्यायचं. पण कुकरच्या भांड्यात किंवा डब्यात जर ढोकळा बनवला तर त्याची जाडी खूप जास्त होते आणि मग तो शिजायलासुद्धा वेळ लागतो. मला हा ढोकळा अगदी पटकन बनवायचा आहे, म्हणून मी ताटात हा बनवून घेते. त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यात 2 ग्लास पाणी टाकून घेतलं. आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे. पाणी उकळतं आहे तोपर्यंत 10 मिनिटांनी आपलं हे जे बॅटर आहे हे सुद्धा छान फुलून आलं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकतायत आधीचं बॅटर बऱ्यापैकी पातळ होतं, हे आता थोडंसं घट्ट झालं आहे. पुन्हा हे छान एकजीव करून घेऊ आणि याच्यात अगदी थोडंसं म्हणजेच पाव वाटी आपण पाणी टाकून घेऊ. कारण हे जे बॅटर आहे हे मला खूप घट्ट वाटतं आहे, तर मी थोडं पाणी टाकून घेतलं आहे. पाणी टाकल्यानंतर हे छान फेटून घेतलं. आता ह्याच्यात आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे. एकतर तुम्ही इथे खाण्याचा सोडाही वापरू शकतात. खाण्याचा सोडा टाकायचा असेल तर अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा, किंवा मग इथे आपण इनोसुद्धा वापरू शकतो. तर मी इथे इनो म्हणजेच फ्रूट सॉल्ट टाकून घेतलं आहे. ते जे एक सॅशे असतं जे 10 रुपयाचं मिळतं ते सॅशे मी इथे टाकून घेतलं आहे. त्यावरती 2 चमचे पाणी टाकायचं आणि आता ही प्रोसेस अगदी पटापट करायची. आता हे सगळं अगदी पटकन मिक्स करायचं. 10-15 सेकंदाच्या आत हे छान मिक्स करून घेतलं. मिक्स झाल्यानंतर हे पहा, तुम्ही बघू शकतायत हे बॅटर किती छान फुलून आलं आहे आणि अगदी हलकं असं झालं आहे. छान बबल यायला लागलेत. आता लगेचच हे आपण जो ढोकळा वाफवायचं भांडं आहे त्यात टाकून घेऊ. म्हणजे मी इथे हे ताटात टाकून घेतलं आहे. आता हे ताट लगेचच कढईवरती ठेवू. पाणीसुद्धा कढईमधलं छान उकळलेलं आहे. आता याच्यावरती मी लगेचच हे ताट ठेवून घेते. तुम्ही जर इथे कुकरच्या डब्यात किंवा एखाद्या खोल भांड्यात बनवत असाल तर मग पाण्यामध्ये तुम्हाला जाळी ठेवून त्यावरती तो डब्बा किंवा भांडं ठेवावं लागेल. मी इथे ताटात बनवते आणि ताट या कढईच्या बरोबर मापाचं आहे, त्यामुळे मला भांड्यात कुठलीही जाळी ठेवण्याची गरज पडली नाही आहे. आता वरून मी अजून एक दुसरं ताट झाकलं आणि हाय फ्लेमवरती हा जो ढोकळा आहे हा मी बरोबर 15 मिनटं वाफवून घेतला. तर 15 मिनटानंतर आपला हा जो ढोकळा आहे हा छान तयार झाला आहे. छान मस्त हे स्पंजी असा हा ढोकळा तयार झालेला आहे. आता हा ढोकळा चेक करण्यासाठी एखादी सुरी किंवा चमचा ह्याच्यात टाकून बघायचा आणि हा चमचा जर कोरडा बाहेर आला तर समजायचा ढोकळा छान शिजलेला आहे. तर इथे आपला ढोकळा तयार आहे. आता लगेचच आपण तडका बनवून घेऊ. तर तडका बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं. तेल अगदी चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्याच्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली आहे. आता मोहरी चांगली तडतडू द्यायची, नाहीतर मग ती मोहरी कडवट लागते. आणि मोहरी वापरताना शक्यतोवर बारीक अशी मोहरी वापरायची. जी जाड मोहरी असते ती बऱ्याचदा कडवट लागत असते. त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. आता जिरं मोहरी अगदी छान तडतडले की लगेचच याच्यात 8-10 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या अशा मधोमध चिरून मी इथे टाकून घेतल्या आहेत. आता हे तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे. हे सगळे जिन्नस तेलात छान तळून झाले की लगेचच याच्यात आपण हिंग टाकून घ्यायचं आहे. आता मी हिंग बॅटरमध्येच ऑलरेडी टाकलेला आहे, त्यामुळे तडक्यामध्ये मी हिंग टाकत नाही आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर लगेच याच्यात 1 चमचा तीळ आणि 1 चमचा साखर टाकून घेतली. आता हे अगदी मिनिटभर परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची. जेव्हा आपण तीळ टाकत असतो तेव्हाच गॅसची फ्लेम लो करायची. हे परतून झालं की लगेच याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं, किंवा आपल्याला किती पाणी हवं आहे त्या अंदाजाने आपण टाकू शकतो. पाणी टाकल्यानंतर याला 1 उकळी येऊ द्यायची. अगदी थोडीशी उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आणि तसंच
ह्या पाण्यात तुम्ही चिमूटभर मीठसुद्धा टाकू शकतात, त्याने सुद्धा पाण्याची चव खूप छान लागते। तर हे पहा, आता पाण्याला उकळी आली आहे, मी गॅस बंद केला। त्यानंतर इथे मी आता हा ढोकळा कट करून घेते। तर ढोकळा कट करताना आपल्याला हवं तशा आकारात, छोटा मोठा किंवा जसं काजू कतलीचा आकार असतो त्या आकारात आपण हा ढोकळा कट करून घेऊ शकतो। मी इथे साधंच आपण जसे शंकरपाळी करतो तसे मोठे मोठे हे ढोकळ्याचे काप करून घेतलेत। त्यानंतर हे जे आपण साखरेचं पाणी बनवलं आहे किंवा तडका बनवला आहे तो या ढोकळ्यावरती टाकायचा। तर तडक्यासोबतच असे जे साखरेचं पाणी आपण जर ढोकळ्यावरती टाकलं तर त्यामुळे एकतर हा ढोकळा जो आहे त्याची चवसुद्धा एनहान्स होते, म्हणजे आपण साखर किंवा ही सगळी फोडणी यात टाकलेली असते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा ढोकळा खाताना असा कोरडा लागतो, तर हे साखरेचं पाणी टाकल्यामुळे हा ढोकळा कोरडा लागत नाही, खूप छान लागतो। आणि आपण इथे रवा आणि बेसन ह्याचं समप्रमाण घेतलेलं असल्यामुळे हा जो ढोकळा आहे हा खूप छान पोटभरीचा असा होतो, म्हणजे दमदार असा ढोकळा हा तयार होतो। तर हे पहा, मी हा ढोकळा असा उलटण्याने छान काढून दाखवते। खूप सुंदर असा ढोकळा तयार झाला आहे, खूप जाळीदार असा हा ढोकळा तयार झाला आहे। इथे मी 2-3 उकडलेले बटाटे घेतलेत आणि ते ह्या पद्धतीने किसून घेतलेत। त्यानंतर त्यात 1 वाटी भिजून घेतलेले साबुदाणे टाकून घेतलेत। 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय। 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा लाल तिखट, थोडासा आल्याचा कीस आणि चवीपुरता मीठ, हे सगळं टाकून हे एकजीव करून घ्यायचंय आणि याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। तर हे पहा, हे जे सगळं मिश्रण आहे ते आता एकजीव झालेलं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। गोळे तयार झाले की त्यानंतर आप्पे पात्रात तेल टाकायचं, मीडियम फ्लेमवरती हे आप्पे पात्र गरम व्हायला ठेवायचं आणि त्यानंतर आपण जे साबुदाण्याचे वडे तयार करून घेतलेले आहेत किंवा गोळे तयार करून घेतले ते ह्या आप्पे पात्रात ठेवायचे। मध्यम गॅसवरती 10 मिनिटं एका बाजूने हे आप्पे छान शिजून घ्यायचे। 10 मिनिटानंतर हे आप्पे पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 5 मिनिटं हे छान शिजून घ्यायचे। इथे मी एका भांड्यात 2 मोठी वाटी मुरमुरे घेतलेत। हे आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचे, साधारण 2 ग्लास पाणी टाकून घेतलंय आणि त्यानंतर हे जे कुरमुरे आहेत ते मी ह्या पाण्यात व्यवस्थित धुवून घेतलेत। हे पूर्ण भिजवायचे नाहीयेत, एक थोडंसं फक्त धुवून घ्यायचे। तर हे पहा, हे मुरमुरे धुवून झालेले आहेत। आता मी हे बाजूला काढून घेते। अशा पद्धतीने पाणी थोडंसं निथळून घ्यायचं आणि हे जे मुरमुरे आहेत ते आपल्याला वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचे। आता एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं जिरं आणि थोडी मोहरी टाकून घेतली। जिरं मोहरी अगदी व्यवस्थित तडतडली की मग त्यात थोडेसे शेंगदाणे टाकून घेतले आणि सोबतच 8-10 कडीपत्त्याची पानं टाकून घेतली। हे शेंगदाणे या तेलामध्ये व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे। यातच मी 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घेतलेली आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरू शकतात। आता ह्याच तेलात आपल्याला अगदी 1 चमचा फुटाणा डाळ टाकायची आहे। फुटाणा डाळ किंवा काही लोक त्याला पंढरपुरी डाळ म्हणतात किंवा डाळ्या म्हणतात, तर ते टाकून घेतलेत आणि त्यासोबतच 1 मोठा कांदा बारीक चिरून मी इथे टाकून घेतलाय। आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती या तेलात छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झालाय, त्यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि सोबतच मी हे थोडंसं डाळ्यांचं पीठ टाकून घेतलंय, म्हणजे जी फुटाणा डाळ आहे ती मी मिक्सरमधनं वाटून घेतली होती आणि ते जे पीठ तयार झालं ते 2 चमचे मी या तेलात टाकून घेतले आणि त्यातच आता आपण जे मुरमुरे भिजून घेतले होते ते टाकायचे, चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं। ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे। आता मध्यम गॅसवरती मी हे सगळं छान मिक्स करून घेतलंय आणि 1 5 मिनिटं फक्त आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। साठीचा छान सुशिला हा पदार्थ इथे तयार झालाय। इथे मी 1 मोठी वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ 4-5 तास भिजत ठेवल्या होत्या किंवा रात्रभर भिजून घ्यायच्या। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात ही चणा डाळ आणि मूग डाळ काढली
यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करून घ्यायचे। तर त्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि साधारण 1 इंच एवढं आलं, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा ते 1 चमचा लाल तिखट, लाल तिखटाऐवजी आपण हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतो, चवीपुरता मीठ आणि हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं। तर इथे अशा प्रकारे हे वाटण तयार झालं। हे वाटण आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय। त्यानंतर एका चाळणीला तेल लावून घेतलं, हाताला पण थोडंसं तेल लावायचं आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं त्याचा अशा पद्धतीने कोफ्ते तयार करून घ्यायचे। तर हे पहा, हे सगळे कोफ्ते मी इथे तयार करून ह्या चाळणीवरती ठेवून घेतले। त्यानंतर एका कढईमध्ये मी 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलं। पाणी गरम झाल्यानंतर त्यावर ही कोफ्ते ठेवलेली चाळणी ठेवली आणि वरून एक ताट झाकून एक 15 मिनिटं हाय फ्लेमवरती हे शिजवून घेतले। 15 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकतायत हे जे कोफ्ते आहेत हे व्यवस्थित शिजलेत। आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं, त्यात हे कोफ्ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे। यांना आपण कोफ्तेही म्हणू शकतो किंवा आमच्याकडे म्हणजे खानदेशात याला फुनके म्हणतात। तर हे अतिशय पौष्टिक असतात, खूप टेस्टी लागतात आणि नाश्त्याला आपण एक पोटभरीचा नाश्ता म्हणून याचा उपयोग करू शकतो। तर असे हे कोफ्ते किंवा फुनके तयार झाले। पोहे बनवण्यासाठी इथे मी एका चाळणीत 4 मूठ भरतील एवढे पोहे घ्यायचे। जेवढ्या व्यक्तींसाठी आपल्याला पोहे बनवायचे तेवढे मूठ भरेल एवढे पोहे घ्यायचे। हे पोहे आता चाळून घेतले। चाळून घेतल्यानंतर यातला काही कचरा वगैरे असेल तो निवडून घ्यायचा आणि आता हे आपल्याला भिजवून घ्यायचे। तर पोहे भिजवण्यासाठी हे मी छान स्वच्छ धुवून घेतले आणि या चाळणीतच निथळत ठेवायचे, म्हणजे पोहे छान भिजतात। हे पहा, अशा पद्धतीने हे पोहे आता भिजण्यासाठी ठेवलेत। तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेऊ। फोडणी बनवण्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं। आता याच्यात 4-5 चमचे शेंगदाणे टाकून घ्यायचे। तर साधारण 1 डिश पोहेंसाठी एक आपला पोहे खाण्याचा चमचा फुल भरतील एवढे शेंगदाणे घ्यायचे। शेंगदाणे जेवढे जास्त असतील तेवढे या पोह्यांची टेस्ट छान लागते। आता मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे या तेलात छान खरपूस असे तळून घ्यायचे। तर हे पहा, तुम्ही इथे बघू शकतायत हे जे शेंगदाणे आहेत छान खरपूस असे तळले गेलेत, त्याचा रंग बदललेला आहे। हे तळताना मध्यम गॅसवरतीच तळायचे, हाय फ्लेमवर तळायचे नाहीत। मध्यम गॅसवर तळले तर खूप छान खरपूस तळले जातात। शेंगदाणे बाजूला काढून घेऊ। आता शिल्लक असलेल्या तेलातच पाव चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं टाकून घेतलं। आता हे जिरं आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे। हे पहा, जिरं मोहरी तडतडले की मग याच्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची। इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकून घेतल्या आणि 5-6 कढीपत्त्याची पानं टाकून घेतले। तर इथे आपल्याला किती तिखट पोहे हवेत त्या अंदाजाने आपण हिरवी मिरची घेऊ शकतो। तसंच मिरच्या किती तिखट आहे यावरती सुद्धा मिरचीची क्वांटिटी डिपेंड असते। आता हिरवी मिरची आणि कढीपत्ता मिनिटभर तेलात परतून घेतला। त्यानंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला। कांदा सुद्धा या तेलात चांगला परतून घ्यायचा। हलका सोनेरी रंगावर येईल इतपत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे, खूप जास्तही परतायची गरज नाही। तर हे पहा, कांदा इथे छान परतून झाला आहे। आता याच्यात 1 चमचा हळद टाकायची आहे, त्यासोबतच पाव चमचा तुम्ही हिंगही इथे टाकू शकतात। आता हे थोडंसं परतून घेतलं, त्यानंतर याच्यात भिजून घेतलेले पोहे टाकायचे। हे पोहे तेलात टाकताना अशा पद्धतीने थोडेसे मोकळे करत टाकायचे, म्हणजे पोहे अगदी पटकन आपल्याला या फोडणीमध्ये मिक्स करता येतात आणि दुसरी गोष्ट ते चिवट होत नाहीत किंवा मग त्याचे गोळे तयार होत नाहीत। तर हे पहा, आता हे पोहे ह्या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे। त्याआधी आपण ह्याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेऊ। तर इथे मी 1 चमचा मीठ टाकून घेतलं, त्यासोबतच 1 मोठा चमचा भरेल एवढी साखर टाकून घेतली। साखर टाकल्यामुळे पोहेंची टेस्ट खूप छान लागते। आता हे पोहे छान परतून घेऊ। हे परतताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवा। सुरुवातीला हे जरी कोरडे वाटत असले तरी आपण ह्याच्यात थोडंसं पाण्याचा शिंपडा देणार आहोत, त्यामुळे पोहे छान सॉफ्ट असे तयार होतील। तर मी इथे थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आहे, साधारण 4-5 चमचे, आणि वरून लगेच झाकण ठेवायचं,
मध्यम गॅसवरती आता हे पोहे 2-3 मिनटं छान वाफू द्यायचे। हे पहा 2-3 मिनटं झालेले आहेत आणि पोहे छान अगदी वाफून झालेत, तुम्ही बघू शकताय। आता हे खूप छान सॉफ्ट असे तयार झालेले आहेत, शिवाय हे चिकटही होत नाहीत। आता याच्यात आपल्याला लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे। तर 1 ते 2 चमचे भरेल एवढा लिंबाचा रस टाकून घ्यायचा, किंवा मग एक मध्यम आकाराचा लिंबू असेल तर तो अर्धा लिंबू याच्यात टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर लगेचच आपण तळून घेतलेले जे शेंगदाणे आहेत त्यातले अर्धे शेंगदाणे इथे टाकून घ्यायचे। आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि पुन्हा वरून एखादं ताट झाकायचं आणि हे जे पोहे आहेत हे पुन्हा 2-3 मिनटं छान वाफवून घ्यायचे, म्हणजे ही जी कोथिंबीर किंवा लिंबाचा जो फ्लेवर आहे तो या पोह्यांमध्ये उतरेल। तर हे पहा 2-3 मिनटानंतर पोहे छान वाफून झालेत, तुम्ही बघू शकतायत। खूप सुंदर हे पोहे दिसत आहेत, चवीला सुद्धा खूप छान लागतात। आता हे पुन्हा एकजीव करून घेऊ। पोहे जेव्हा आपण एकजीव करतो तर तेव्हा हलक्या हाताने एकजीव करायचे, नाहीतर मग हे पोहे थोडेसे गाळ होतात किंवा मग तुटायला लागतात। आता पोहे एकजीव झालेत, तर इथे आपले हे मस्त गरमागरम पोहे तयार झालेत। आता हे असे गरम असताना सर्व करायचे। एका डिशमध्ये छान पोहे घेतले, त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, त्यासोबतच सुक्या खोबऱ्याचा किस इथे टाकून घेतलेला आहे, यामुळे पोह्यांची टेस्ट खूप छान लागते। तळून घेतलेले शेंगदाणे थोडेसे टाकायचे आणि वरून मस्त शेव टाकायची, जी आपली 0 नंबरची शेव येते ती शेव वरून टाकून घेतली आणि त्याच्यावरती छान कट केलेला लिंबू ठेवायचा, म्हणजे आपले छान गरमागरम असे वाफळलेले पोहे तयार होतात। एका मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी पोहे घेतलेत, त्यात 1 वाटी रवा टाकून घेतलाय। आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे। रवा आणि पोहे चांगले बारीक वाटून घेतल्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घेतले, त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि पाव कप दही टाकून घेतलंय, म्हणजे पाव वाटी दही टाकून घेतलंय आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं छान बॅटर बनवून घ्यायचं आहे। जसं डोसे किंवा उत्तप्प्यांचं बॅटर असतं अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे, गुठळी राहू द्यायची नाहीये। हे पहा हे सगळं छान एकजीव करून घेतलं, कन्सिस्टन्सी आपण थोडं थोडं पाणी टाकत ॲडजस्ट करून घ्यायची। तर हे पहा आता हे मिश्रण तयार झालंय, हे मी 10 मिनिटं झाकून ठेवलं होतं। रवा थोडा फुलून आल्यानंतर पुन्हा हे एकजीव करून घेते। पुन्हा याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, कारण रवा फुलून आल्यानंतर हे मिश्रण थोडं कोरडं होतं। आता 1 चमचा याच्यात इनो टाकून घेतलाय आणि वरून 1 छोटा चमचा पाणी टाकून घेतलंय इनो ॲक्टिवेट होण्यासाठी। आता हा इनो अगदी पटकन या मिश्रणात मिक्स करायचा। हे पहा हे छान एकजीव झालेलं आहे। आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवला, त्यावर 1 चमचा तेल टाकून घेतलं आणि तेल व्यवस्थित पसरून घेतलं। तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही तो सुद्धा इथे वापरू शकता। आता जे पोहे आणि रव्याचं बॅटर बनवून घेतलेलं होतं ते 1 ते 2 चमचे या तव्यावरती टाकलं आणि अशा पद्धतीने पसरून घेतलं। हे पसरून झाल्यानंतर याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि 2 ते 2.5 मिनिटं मध्यम गॅसवरती एका बाजूने हे चांगलं भाजून घ्यायचं। हा जो डोसा आहे किंवा उत्तप्पा आहे हा थोडासा जाडसरच याचा लेअर ठेवायचा। हे पहा आता हे एका बाजूने मी 2 मिनिटं भाजून घेतलंय आणि हा डोसा आता एका बाजूने छान भाजला गेलाय, याला आपण पलटून घेऊ। डोसा पलटून घेतल्यानंतर 1 चमचा टोमॅटो सॉस मी या डोस्याला वरून छान लावून घेतलेला आहे, किंवा आपल्याला हवं तेवढा आपण हा टोमॅटो सॉस लावू शकतो। ह्या ठिकाणी तुम्ही जो पिझ्झा सॉस असतो तो सुद्धा वापरू शकतात। त्यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा पसरून घेतलाय, बारीक चिरलेली शिमला मिरची पसरून घेतली आहे आणि टोमॅटोचे काही काप असे गोलाकार कापून मी याच्यावरती पसरून घेतले। आता याच्यावर आपल्याला चीज किसून टाकायचं आहे, तर आपल्याला आवडत असेल त्या प्रकारे कमी किंवा जास्त चीज आपण याच्यावरती टाकू शकतो, नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। तर इथे मी हे चीज चांगलं इथे किसून घेतलेलं आहे। वरून पुन्हा झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं मध्यम गॅसवरती हा जो आपला पोह्यांचा पिझ्झा आहे तो छान शिजून घ्यायचा। हे पहा अशा प्रकारे आपला पोहे आणि रव्याचा पिझ्झा इथे तयार झालेला आहे।